हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करत आहोत कॉस्ट अकाउंट बीकॉम 5th सेमिस्टरचं अकाउंट। बीकॉम 5th सेमिस्टरच्या अकाउंटचं नाव आहे कॉस्ट अकाउंट। कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला पहिलं युनिट आहे थेरी ऑफ कॉस्ट अकाउंट। कॉस्ट अकाउंटची थेरी आहे पहिलं युनिट। दुसरं युनिट आहे कॉस्ट शीट। कॉस्ट शीट म्हणजे उत्पादनाचा टोटली खर्च कसा लिहायचा। टेंडर म्हणजे आपल्याला कोणतंही उत्पादन करायचं असलं त्याचा पहिलेच अंदाजे खर्च विचारात घेणे म्हणजे टेंडर। रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तुम्हाला काय आहे ते सांगणारच आहे शिकवत असताना। आणि नंतरचं युनिट आहे 5 नंबरचं युनिट आहे प्रोसेस अकाउंट। तर आपण आज स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 2 कॉस्ट शीट। युनिट नंबर 2 कॉस्ट शीट स्टार्ट करणार आहोत। युनिट नंबर 2 आपण काय स्टार्ट करणार आहोत? कॉस्ट शीट। युनिट नंबर 2 कॉस्ट शीट स्टार्ट करणार आहोत। तर कॉस्ट शीटमध्ये आपल्याला कोणकोणते हेड शो करावे लागतात? सर्वप्रथम आपल्याला मटेरियल कंझ्युम शो करावं लागते। सर्वप्रथम आपल्याला काय शो करावं लागते? मटेरियल कंझ्युम। नंतर आपल्याला शो करावं लागते प्राइम कॉस्ट, मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट। नंतर आपल्याला शो करावं लागते फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव आहे वर्क कॉस्ट। फॅक्टरी कॉस्टला दुसरं नाव काय आहे? वर्क कॉस्ट। नंतर आपल्याला शो करावं लागते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन। नंतर आपल्याला शो करावं लागते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड। नंतर आपल्याला शो करावं लागते टोटल कॉस्ट। नंतर आपल्याला शो करावं लागते नेट प्रॉफिट। तर कॉस्ट शीट बनवत असताना आपल्याला इतक्या व्हॅल्यू शो कराव्या लागतात, इतक्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड कराव्या लागतात कॉस्ट शीट बनवत असताना। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट, नेट प्रॉफिट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट, नेट प्रॉफिट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। मटेरियल कंझ्युम प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट। ठीक आहे। जसं आपण जे फायनल अकाउंट असतात ते संपूर्ण एका वर्षासाठी तयार करतो आपण, तर हे जे कॉस्ट अकाउंट असते, हे जे कॉस्ट शीट असते, हे कॉस्ट शीट एका महिन्यासाठी असू शकते, 15 दिवसासाठी असू शकते, 7 दिवसासाठी असू शकते, 3 महिन्यासाठी असू शकते, 45 दिवसासाठी असू शकते, 90 दिवसासाठी असू शकते, 6 महिन्यासाठी असू शकते। तर कॉस्ट शीट किती दिवसाची असणार आहे हे आपलं आतापर्यंत कन्फर्म नाही आहे। आपल्याला किती दिवसाची कॉस्ट शीट आपल्याला ते बनवायला लावू शकतात। प्रोडक्शन एखादी वस्तू तयार व्हायला जितक्या वेळ लागेल तितक्याच वेळेची, तितक्याच दिवसाची आपल्याला कॉस्ट शीट तयार करावी लागते। कॉस्ट शीटमध्ये सर्वप्रथम आपण कॉस्ट शीट सॉल्व करत असताना आपण प्रोडक्शन करतो। मार्केटमधून प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल परचेस करावा लागतो। आपल्याला कोणत्याही वस्तू प्रोडक्शन करण्यासाठी सर्वप्रथम मार्केटमधून रॉ मटेरियल परचेस करावा लागतो। नंतर आपल्याला रॉ मटेरियलचं आपण नाही का जेव्हा प्रोडक्शन करत असतो तेव्हा वर्क इन प्रोग्रेस तयार होते आणि वर्क इन प्रोग्रेसच्या नंतर फिनिश गुड तयार होते। तर आपल्याकडे 3 प्रकारचा ओपनिंग स्टॉक असणार आहे, 3 प्रकारचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, 3 प्रकारचा ओपनिंग स्टॉक असणार आहे, 3 प्रकारचा क्लोजिंग स्टॉक असणार आहे। रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स, 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 रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स। 3 प्रकारचा स्टॉक असते। सर्वप्रथम आपल्याला रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक लिहावा लागतो। सर्वप्रथम आपल्याला मटेरियल कंझ्युम काढावे लागतात। मटेरियल कंझ्युम कसं काढणार आहोत आपण ते पाहणार आहोत। मटेरियल कंझ्युम कशा प्रकारे काढतात आपण ते पाहणार आहोत। सर्वप्रथम ओपनिंग स्टॉक। सर ओपनिंग स्टॉक तर 3 प्रकारचा असते, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स। रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स। तर सर्वप्रथम आपण रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घेतो, नंतर रॉ मटेरियलची परचेस घेतो, नंतर घेतो आपण कॅरेज इनवर्ड। रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियलची परचेस, नंतर घेतो आपण कॅरेज इनवर्ड। या तिघांची टोटल करून याच्यातून रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक मायनस करतो। रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक काय करतो? मायनस। तर आपलं काय निघणार आहे? मटेरियल कंझ्युम। काय निघणार आहे आपलं? मटेरियल कंझ्युम।
तर तुम्हाला समजलं का मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं. मटेरियल कन्झ्युम म्हणजे काय, मटेरियल कन्झ्युम म्हणजे प्रोडक्शनसाठी किती रुपयाचा रॉ मटेरियल यूज केला. मटेरियल कन्झ्युम म्हणजे काय, प्रोडक्शनसाठी किती रुपयाचा रॉ मटेरियल यूज केला त्याला मटेरियल कन्झ्युम म्हणतात. मग सर मटेरियल कन्झ्युम कसं काढायचं, पहिले रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घ्यायचा, नंतर रॉ मटेरियलची परचेस घ्यायची, नंतर कॅरेज इनवर्ड घ्यायचं. कॅरेज इनवर्डला दुसरं नाव काय आहे, एक्सपेन्स ऑन परचेस. कॅरेज इनवर्डला दुसरं नाव काय आहे, एक्सपेन्स ऑन परचेस. कॅरेज इनवर्डला दुसरं नाव काय आहे, एक्सपेन्स ऑन परचेस. या तिघांची टोटल करून याच्यातून रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक मायनस करतो, म्हणजे आपलं काय निघते, मटेरियल कन्झ्युम. काय निघते आपलं, मटेरियल कन्झ्युम. ठीक आहे. आता मटेरियल कन्झ्युमच्या नंतर आपल्याला काढावं लागते प्राईम कॉस्ट. मटेरियल कन्झ्युमच्या नंतर आपल्याला काढावं लागते प्राईम कॉस्ट. आता मटेरियल कन्झ्युमचं रूपांतर प्राईम कॉस्टमध्ये कसं होणार आहे ना, मटेरियल कन्झ्युमचं रूपांतर प्राईम कॉस्टमध्ये कसं होणार, तर मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स प्लस करायचं. मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स प्लस करायचं. मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स प्लस करायचं. ठीक आहे. म्हणजे या तिघांची टोटल मिळून प्राईम कॉस्ट निघते. समजलं प्राईम कॉस्ट कसं निघते, तर समजलं प्राईम कॉस्ट कसं निघते, तर सगळ्यात पहिले मटेरियल कन्झ्युम काढलं, मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स प्लस केला, प्राईम कॉस्ट निघाला. प्राईम कॉस्टमध्ये आपल्याला फॅक्टरी एक्सपेन्स प्लस करावं लागतात. काय प्लस करावं लागतात, फॅक्टरी एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, वर्क एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, वर्क एक्सपेन्स. ओके. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव आहे वर्क एक्सपेन्स. ओके. आता फॅक्टरी एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येतात, फॅक्टरी एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येणार आहेत, फॅक्टरी एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येणार आहेत. पहिले येते इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेस, डेप्रेसिएशन ऑन प्लांट. डेप्रेसिएशन ऑन प्लांट. ठीक आहे. इनडायरेक्ट वेजेस, डेप्रेसिएशन ऑन प्लांट, कॉस्ट ऑफ सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर. सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर किंवा सुपरविजन. ठीक आहे. फॅक्टरी एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येतात, इनडायरेक्ट वेजेस, डेप्रिसिएशन ऑन प्लांट, सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर आणि फॅक्टरीचा इन्शुरन्स आहे ना, फॅक्टरीचं रिपेअर, रिपेअर्स ऑन प्लांट, डेप्रिसिएशन ऑन प्लांट. ठीक आहे. हे आपलं फॅक्टरी एक्सपेन्समध्ये येणार आहे. फॅक्टरी एक्सपेन्समध्ये रिपेअर्स ऑन प्लांट पण येते. ओके. फॅक्टरी संबंधातला कोणताही खर्च असेल तर तो फॅक्टरी एक्सपेन्समध्ये येणार आहे. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव आहे वर्क एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, वर्क एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, वर्क एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, वर्क एक्सपेन्स. याची टोटल करू आपण फॅक्टरी एक्सपेन्सची. फॅक्टरी एक्सपेन्सची काय करू आपण, टोटल. याच्यात प्लस करू वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक. यात प्लस करू वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक. काय प्लस करू याच्यात, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस करू. ओपनिंग स्टॉक प्लस करू वर्क इन प्रोग्रेसचा आणि वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक मायनस करू. वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक काय करू आपण, मायनस. वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक मायनस करू. ठीक आहे. नंतर जी व्हॅल्यू निघते त्याला आपण काय नाव देतो, फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट. मी पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. लक्ष द्या. काय केलं आपण ना, फॅक्टरी एक्सपेन्समध्ये इनडायरेक्ट वेजेस, डेप्रिसिएशन ऑन प्लांट, सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर, रिपेअर्स ऑन प्लांट, रिपेअर्स टू प्लांट. प्लांटला रिपेअर केलं मशिनरीला. प्लांट म्हणजे मशिनरी. ठीक आहे. तर काय केलं, फॅक्टरी एक्सपेन्समध्ये वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस केला, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक मायनस केला. नंतर जी व्हॅल्यू आली ती प्राईम कॉस्टमध्ये प्लस केली. नंतर जी व्हॅल्यू आली ती फॅक्टरी एक्सपेन्सची ती प्राईम कॉस्टमध्ये प्लस केली. नंतर फॅक्टरी कॉस्ट निघाला. काय निघाला, फॅक्टरी कॉस्ट. आता याच्यात फॅक्टरी कॉस्टमध्ये प्लस करायचं ऑफिस एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्सला दुसरं नाव काय आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्समध्ये येते सॅलरी येते, ऑफिस एक्सपेन्समध्ये रेंट येते, ऑफिस एक्सपेन्समध्ये इन्शुरन्स येते, ऑफिस एक्सपेन्समध्ये आहे ना. ऑफिसबद्दलचा डेप्रेसिएशन येते, ऑफिस फर्निचरवरचा डेप्रेसिएशन ऑन ऑफिस फर्निचर.
डेप्रेसिएशन ऑन ऑफिस फर्निचर, इतक्या व्हॅल्यू येतात आहे ना ऑफिसमध्ये. या बाहेर प्लस करायच्या. कशात प्लस करायच्या? फॅक्टरी कॉस्टमध्ये. फॅक्टरी कॉस्टमध्ये प्लस केला तर काय निघते? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय निघते? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन निघते. आता काय करायचं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस करा. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा. फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक काय करायचा? प्लस करायचा. आणि फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक काय करायचा? मायनस. फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक काय करायचा? मायनस करायचा. फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. तर मग आपलं काय निघणार आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. काय निघणार आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये प्लस करायचं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येतात? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्समध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येतात? ॲडव्हर्टाइजमेंट येते. ॲडव्हर्टाइजमेंट, पॅकिंग चार्जेस, पॅकिंग चार्जेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स है ना, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड बी येते बरं सेलिंग एक्सपेन्समध्ये. कॅरेज आउटवर्ड बरोबर. नंतर येते बॅड डेप्ट. बॅड डेप्ट पण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्समध्येच येते. इतक्या व्हॅल्यू येतात. या सगळ्या प्लस करायच्या आणि या प्लस करायच्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये. म्हणजे काय निघते आपलं? टोटल कॉस्ट. नंतर येते नेट प्रॉफिट आणि सेल. नेट प्रॉफिट आणि सेल. काय करायचं? सेलमधून आपण टोटल कॉस्ट मायनस करायचं. सेलमधून काय मायनस करायचं? टोटल कॉस्ट. मग नेट प्रॉफिट निघते. सेलमधून काय मायनस करायचं? टोटल कॉस्ट. मग काय निघते? नेट प्रॉफिट निघते. बघा सगळ्यात पहिले मटेरियल कन्झ्युम काढलं, नंतर प्राईम कॉस्ट, नंतर फॅक्टरी कॉस्ट, नंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट आणि नेट प्रॉफिट. ठीक आहे. मटेरियल कन्झ्युम कसं काढलं? रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक, रॉ मटेरियलची परचेस, कॅरेज इनवर्ड मायनस रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक. मटेरियल कन्झ्युम निघालं. मटेरियल कन्झ्युममध्ये डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्स प्लस केले, प्राईम कॉस्ट निघालं. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी एक्सपेन्स. फॅक्टरी एक्सपेन्सचं दुसरं नाव आहे वर्क एक्सपेन्स. यात इनडायरेक्ट एक्सपेन्स, डेप्रिशिएशन प्लांट, सॅलरी ऑफ फॅक्टरी सुपरवायझर, रिपेअर्स टू प्लांट आहे ना, फॅक्टरी इन्शुरन्स. ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यू येतात याच्यात. यात वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. जसं वरती रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक प्लस केला होता, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक मायनस केला होता, तसंच येते वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा, फॅक्टरी एक्सपेन्समध्ये वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा फॅक्टरी एक्सपेन्समधून. नंतर जी व्हॅल्यू येते ती प्राईम कॉस्टमध्ये प्लस करायची म्हणजे फॅक्टरी कॉस्ट येते. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस एक्सपेन्स प्लस केलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक प्लस करायचा, फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येते. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्स प्लस केलं, टोटल कॉस्ट येते. सेलमधून टोटल कॉस्ट मायनस केलं, नेट प्रॉफिट निघते. सगळ्यात पहिले काढलं मटेरियल कन्झ्युम, नंतर काढलं प्राईम कॉस्ट, नंतर काढलं फॅक्टरी कॉस्ट, नंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट, नेट प्रॉफिट. ठीक आहे. मटेरियल कन्झ्युम, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, मटेरियल कन्झ्युम, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट. मटेरियल कन्झ्युम, प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट. अशा प्रकारे आपली कॉस्ट शीट संपली. अशा प्रकारे आपली कॉस्ट शीट संपली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कॉस्ट शीटचा प्रोफॉर्मा संपला. अशा प्रकारे कॉस्ट शीटचा प्रोफॉर्मा संपला. नेक्स्ट लेक्चरपासून आपण कॉस्ट शीटचे एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरपासून आपण याचे कॉस्ट शीटचे एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे आणि ही कॉस्ट शीट तुम्हाला लिहायची आहे आणि ही कॉस्ट शीट तुम्हाला लर्न करायची आहे. ठीक आहे. तर आपण बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.